तर आपण ही आता सध्या दृश्य पाहतोय, बारामती मधली ही दृश्य आहेत। बारामतीमध्ये एआय सेंटरचं उद्घाटन होत आहे आणि यावेळेला आपण पाहतोय दृश्यांमध्ये प्रसिद्ध, तर हे उद्घाटन सध्या पार पडलेलं आहे। एआय सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गौतम अदानी आपल्याला एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत। अजित पवार आणि रोहित पवार यांनी अदानींचं स्वागत केलेलं आहे। आमदार रोहित पवार यांनी कारचं सारथ्य केलेलं आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, एआय सेंटरची सध्या माहिती जाणून घेतली जाते। उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला इथे दिसतायत, गौतम अदानी सुद्धा दिसतायत। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या एआय इमारतीचं उद्घाटन नुकतंच पार पडलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनंदा पवार आणि गौतम अदानी दिसत आहेत। अजित पवार आणि रोहित पवार यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। बारामतीमधली ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। उद्योगपती गौतम अदानी हे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। अजित पवार, रोहित पवार हे सुद्धा आपल्याला या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतात। त्यांनी अदानींचं स्वागत केलेलं आहे। त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी कारचं सारथ्य केलेलं आहे। राज्यातील काही अनेक ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या सध्या घडतायत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी जावेद मुलानी। जावेद, एआय सेंटरचं उद्घाटन पार पडलेलं आहे आणि सध्या गौतम अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनंदा पवार सुद्धा आपल्याला दृश्यामध्ये दिसत आहेत, त्यांची चर्चा सुरू आहे। नक्कीच सेंटर ऑफ एक्सलन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राचं उद्घाटन जे आहे ते उद्योगपती गौतम अदानी, त्याचबरोबर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार या आणि संपूर्ण एकंदरीत पवार कुटुंब जे आहे ते एकत्र आलेलं दिसत आहे। आणि या ठिकाणी विशेष बाब म्हणजे गौतम अदानी यांनी शरद पवार यांना पाहिल्यानंतर दर्शन त्यांचं घेतलेलं आहे, सपत्नीक दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे ते संपूर्ण हे जे सेंटर आहे ते सर्व पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी हे आहेत ते फिरून पाहत आहेत, त्याची माहिती घेत आहेत। एकंदरीतच बारामतीमध्ये अदानी हे दुसऱ्यांदा आलेले आहेत, कारण प्रथमतः एकदा यापूर्वी येऊन गेले होते, त्यानंतर आता ही दुसरी त्यांची वेळ आहे। एकूणच पवार कुटुंब जे आहे ते याच्या कार्यक्रमाच्या निमित्त पुन्हा एकदा आपल्याला बारामतीमध्ये एकत्र दिसलेले आहे। अगदी जावेद, आपण अनेकदा पाहिलेलं आहे की गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे। आज निमित्त वेगळं आहे, एआय इमारतीचं उद्घाटन आहे, पण तरी सुद्धा याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं जातंय, कारण यावेळेला आपल्याला पवार कुटुंब एकाच मंचावर पाहायला मिळतंय। शरद पवार, अजित पवार एकत्रित आलेले आहेत। नक्कीच यापूर्वी अनेक आपण पाहतो की राजकारणाच्या अनेक गोष्टी होऊन गेलेल्या आहेत आणि त्यानंतर जे आहे ते शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन राष्ट्रवादी पक्ष झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येणार का किंवा दोन्ही पक्ष एकत्र येणार का, तर आता चालू घडामोडीमध्ये निवडणुकांमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा पद्धतीचं जी काही हालचाली सुरू होत्या त्याला देखील कुठेतरी आता दुसऱ्या बाजूला वेग येतोय की काय अशी देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। आणि एकूणच बारामतीचे पवार कुटुंब जे आहे ते एकच आहेत अशा पद्धतीची ही जी दृश्य आपल्याला दिसतात त्यातून स्पष्ट होत आहे, कारण एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेल्या खासदार सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील या ठिकाणी एकत्रित दिसत आहेत। त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार आणि विशेषतः विमानतळावरती गौतम अदानी यांना आणण्यासाठी गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवार हे देखील एकाच गाडीमधून त्यांनी त्याचं सारथ्य केलेलं आहे। म्हणजे दोन्ही काकापुतणी शरद पवार आणि अजित पवार, त्याचबरोबर अजित पवार आणि रोहित पवार अशा पद्धतीचं जे आहे ते एकत्रीकरण आपल्याला पुन्हा एकदा बारामतीमध्ये दिसत आहे। धन्यवाद जावेद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।